हाय फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये। आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत मेथीची एक पौष्टिक आणि रुचकर रेसिपी। मेथीची भाजी असो किंवा मेथीदाणे असो, हे आपल्या आरोग्यासाठी भरपूर लाभदायक असतात। मेथीची भाजी ही आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो। तर आज आपण पाहणार आहोत मेथीचे सलाड। विदर्भामध्ये या रेसिपीला मेथीचा घोळाणा म्हणतात। अतिशय कमीत कमी साहित्यात आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। तर या रेसिपीसाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते आधी पाहून घेऊयात। मेथीचे सलाड बनवण्यासाठी आपल्याला लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजे मेथीची भाजी। मेथीची भाजी घेताना आपल्याला त्या भाजीची फक्त पानं घ्यायची आहेत, जास्त देठ आपण वापरणार नाही आहे। त्यानंतर आपल्याला लाल तिखट लागणार आहे, बारीक चिरलेला कांदा, चवीसाठी मीठ आणि तेल। मेथीची भाजी ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। भाजी धुतल्यानंतर ती पूर्णपणे निथळून घ्यायची आणि त्यानंतर ती बारीक बारीक आपल्याला कट करून घ्यायची आहे। कट केलेली मेथीची भाजी जी आहे ती मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। आता या भाजीमध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहे। कांदा घेताना मी रेग्युलर घेतला आहे। जर तुमच्याकडे पातीचा कांदा अवेलेबल असेल तर तो बारीक कट करून घातला तरीही चालेल। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। मीठ घालताना सुरुवातीला कमी घाला, नंतर टेस्ट करून कमी वाटलं तर मीठ आपण आणखी ॲड करू शकतो। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लाल तिखट ॲड करायचं आहे। चवीनुसार आपण लाल तिखट ॲड करून घेतोय। मी आता इथं कांदा लसूण मसाला वापरलेला आहे। तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर लाल तिखट ॲड केलं तरीही चालेल। आता आपण त्यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतकं तेल घालणार आहे। तेल घेताना मी गरम करून वगैरे काही वापरलेलं नाही आहे, कच्चं तेलच आहे ते मी वापरणार आहे। कच्चं तेल वापरल्यामुळं त्याची एक चव असणार आहे ती खूप वेगळी असणार आहे। जर तुम्हाला कच्चं तेल आवडत नसेल तर तेल थोडंसं गरम करून घ्या, त्यानंतर ते पूर्ण गार होऊ द्या आणि त्यानंतर ते ॲड करा। लगेचच गरम तेल भाजीमध्ये ओतू नका। आता आपल्याला काय करायचं आहे, सगळी जी भाजी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। हे सलाड बनवताना आपल्याला खूप वेळ आधी बनवून ठेवायचं नाही आहे। जेवणापूर्वी आपल्याला एक 5 मिनिटच ते बनवून घ्यायचं आहे, कारण खूप वेळ जर आपण ते बनवून ठेवलं तर काय होईल, आपलं मीठ जे आहे ते मिठाचं पूर्ण पाणी सुटेल। म्हणून आपण काय करणार आहे, खूप जास्त वेळ बनवणार नाही आहे, तर अगदी 5 मिनिटं आधी बनवायचं आहे आणि ते लगेचच ज्या त्यावेळेस संपवायचं आहे। बनवून आपण सकाळी बनवलं आहे आणि संध्याकाळपर्यंत ठेवलं आहे, रात्रीच्या जेवणापर्यंत ठेवलं आहे, असं अजिबात करायचं नाही। हे मेथीचं सलाड जे आहे ते आपण चपातीबरोबर खाऊ शकतो किंवा भाकरीबरोबर देखील खाऊ शकतो। जास्तीत जास्त तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाल तर त्याची टेस्ट जी आहे ती अप्रतिम असेल। हे मेथीचं सलाड बनवण्यासाठी मी टोमॅटो वापरलेला नाही आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो जो आहे तो बारीक कट करून वापरला तरीही चालेल। तर अशा प्रकारे आपलं मेथीचं सलाड जे आहे ते तयार झालेलं आहे। मी आता ते एका बाउलमध्ये काढून घेते। तर ही होती आपली मेथीचे सलाड बनवण्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।